नर्मदे हर. बघा सानप महाराज कसे थंडीत आंघोळ करतात, कसं लाभ फसायला थंडीच्या. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या स्नान करायला. बहुत बहुत थंड, बहुत गरम पाणी आहे ना महाराज. हो, लय गरम पाणी आहे. 5:30 वाजता नर्मदा मैयामध्ये स्नान चालू आहे. नर्मदे आनंद येतोय, आनंद. गंगेचे म्हणून तुझे पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नमो नर्मदा मैरेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. नर्मदे हर. आज सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या दिंडोरी या घाटावरती उत्तर तटावर सकाळी 5 वाजता या ठिकाणी उठलेला आहे आणि बाकीचं उरकून आता या घाटावरती स्नानासाठी आलेला आहे. मस्त सुंदर मैयाचं जल आणि या मैयामध्ये आता स्नान संध्या उरकून पूजापाठ करून सानप महाराज ग्रुप नर्मदा मैयाच्या पुढील परिक्रमेसाठी सुरुवात होत आहे. सुप्रभात, शुभ सकाळ सर्व असणाऱ्या प्रेक्षकांना मैयाच्या या काठावरून सर्वांना गोड गोड शुभेच्छा आजच्या दिवसाच्या. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि आता मैयामध्ये स्नान करून पुढे निघत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. दिंडोरी घाट सानप महाराज ग्रुप आज या असणाऱ्या मैयामध्ये स्नान पूजापाठ करून या दिंडोरी घाटावरून 6:30 पावणे 7 वाजता पुढील परिक्रमेस सुरुवात करत आहे. नर्मदे हर. आणि समोर असणारी नर्मदा मैया सर्वांना आज दर्शन सकाळ सकाळ सर्वांना नर्मदा मैयाचं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि हा दिंडोरी घाट आता सानप महाराज उत्तर तटावरती आहेत आणि समोर दिसत आहे तो दक्षिण तट. आता पुढील 8 ते 9 दिवसांनी आम्ही या दक्षिण तटावरती अमरकंठक करून येणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. हा आश्रम, या आश्रमामधून सानप महाराज ग्रुप आता पुढील परिक्रमेस सुरुवात करत आहे घाटावरून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ठंडी वाजती का? बहुत ठंड बज रही है क्या? ये बाबूजी चाय बनवा रहे. आता चहा पाणी घेऊन सानप महाराज ग्रुप पुढे निघणार आहे परिक्रमेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप आता दिंडोरी घाटावरून पुढे रामघाट मार्गे मैयाच्या किनाऱ्याने चाललेला आहे आणि समोर सूर्योदय, भगवान सूर्यनारायणाचं दर्शन, नर्मदा मैयाचं दर्शन आणि अशा प्रकारचं ही नर्मदा मैयाचं दर्शन. नर्मदे हर. आणि सानप महाराज ग्रुप पूर्ण तयारीनिशी ड्रेसमध्ये निघालेला आहे कारण थंडीच या ठिकाणी खूप आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, हर.
सानप महाराज ग्रुप दिंडोरी या आश्रमातून उत्तरतट निघाल्यानंतर पुढे लुक्कापूर 1-2 किलोमीटरवरती लागते आणि त्यानंतर या भैंसलनगाव या गावातून सानप महाराज ग्रुप पुढे नर्मदा परिक्रमेत चालू आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारची छोटे छोटे गावं छोट्या छोट्या अंतरावरती हे लागत आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. थंडी खूप आहे, किती आहे ती शब्दात वर्णन करता येत नाही. नर्मदे हर नर्मदे हर. चला, माईची कृपा मौज मनाना, बाकी क्या है. नर्मदे हर नर्मदे हर. आता सानप महाराज ग्रुप हा दिंडोरी घाटावरून सकाळी निघाल्यानंतर पुढे 1-2 किलोमीटर आल्यानंतर लुक्कापूर लागलं. लुक्कापूर नंतर भैंसल गाव लागलं. एक साधारणतः 2-3 किलोमीटरच्या फरकाने. त्याच्यानंतर 6 किलोमीटरवरती उद्रीमाल हे गाव लागलं आणि उद्रीमाल नंतर एक लुडगाव एक लागलं. अशा प्रकारची छोटे मोठे गावं पार करत मैयाच्या किनाऱ्याने थोडंसं वरून सानप महाराज ग्रुप पुढे परिक्रमेत चालत असताना नंतर या असणाऱ्या मैयाच्या किनाऱ्याला पुन्हा या अशा माळरानावरून जी काही पाऊल रस्ता आहे पाऊल रस्त्याने या मैयाच्या किनारी आता पाठीमागे रामघाट गेलेला आहे, हनुमान घाट गेलेला आहे आणि आता पुढे शिर्यास घाट आहे. आता थोड्याच वेळेत म्हणजे एक साधारणतः आम्ही 10 मिनिटामध्ये शिर्यास घाटावरती पोहोचतोय. सानप महाराज ग्रुप नर्मदे हर. अशा प्रकारचा हा सुंदर प्रवास मैयाच्या या असणाऱ्या कुशीतून चालू आहे. नर्मदे हर. अतिशय छान मैयाचं स्वरूप, उथळ स्वरूप. आणि आता या ठिकाणी आता उगमस्थान जे आहे प्रगटस्थान मैयाचं अमरकंटक या असणाऱ्या ठिकाणापासून साधारणतः 75 किलोमीटर राहिलेलं आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि हा सर्व आनंद आमचा आम्ही तुमच्या पुढ्यामध्ये ठेवून त्याचा आनंद वाढवत आहोत. तुम्हालाही आनंद या गोष्टीचा मिळावा, मैयाचं दर्शन वारंवार व्हावं अशीच इच्छा आहे. आणि याचीच या ठिकाणी स्फूर्ती घेऊन किंवा प्रेरणा घेऊन जे कोणी आपल्या शारीरिक सामर्थ्य ज्याच्याकडे असेल त्याने एकदा नर्मदा मैयाची परिक्रमा जरूर लगावी करावी. अशा प्रकारचं सानप महाराज या ठिकाणी मैयाच्या चरणी प्रार्थना करतायत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. या असणाऱ्या मैयाचं बघा किती सुंदर आणि खळखळ वाहणारं निखळ स्वरूप असणाऱ्या मैयाच्या आरतीमध्ये सुद्धा वर्णन आहे मैयाचं. बाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती हो मैया सुरमंडल रमती. तोडे तान तुरडड 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 रमती सुरबंती
ओम जय जगदानंदी. अशा प्रकारचं हा छान या मैयाचं स्वरूप आम्ही पाहत आणि हा आनंद घेत या मैयाची शक्ती आमच्यामध्ये अगदी आमचा उत्साह कितीतरी हजारो पट वाढवत आम्हाला दिवसभर चालवत असते आणि आमच्या असणाऱ्या थकावट कधी नाहीशी होते, कधी दूर होते ते आमच्याही लक्षात येत नाही. नर्मदे हर. आणि सर्व परिक्रमावासी अगदी याचा खूप मनमुराद आनंद लुटत आहेत मैयाच्या किनाऱ्याने. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि हा असा आनंद, खूप काही आनंद आहे या असणाऱ्या जी काही मैयाचे भक्त आहेत. हे आनंदाचं महत्त्व तेच जाणू जाणे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपल्या घरादारापासून हजारो किलोमीटर, काही महिने दूर राहूनसुद्धा त्यांना कधीही घराची जाणीवसुद्धा होत नाही, कारण ही असणारी मैयाची शक्ती आहे. नर्मदे हर, हर. आता सानप महाराज ग्रुप परिक्रमेत पुढे चालत असताना दिंडोरी घाटावरून निघाल्यानंतर या असणाऱ्या मैयाच्या किनाऱ्याने शेष घाट या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. या असणाऱ्या शेष घाटाच्या म्हणजेच मैयाच्या काठावरती शेष भगवंताने हजारो वर्ष तपसाधना केली आणि त्यांच्या तपपूर्तीसाठी या ठिकाणी स्वतः भगवान भोलेनाथ प्रगट झाले, म्हणून या असणाऱ्या घाटाला शेष घाट अशा प्रकारचा नामकरण झालेलं आहे. नर्मदे हर. आता सानप महाराज ग्रुप या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. जय राम श्री राम. शेष घाट. दुधी आश्रम. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे. नर्मदा माय देवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माय देवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय. सदा शिवाय, सदा शिवाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. खूप सुंदर शेष घाट बांधकाम बी भरपूर मोठा आहे. सर्व परिक्रमावासियांची सोय आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप आता शेष घाटावरती भोजन प्रसादी घेऊन बिजापुरी मार्गे पुढील परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. तर मैया या ठिकाणी साईडला आपल्याला दिसत आहे, परंतु मैयाच्या एकदम पात्रातून रस्ता नसल्यामुळे या असणाऱ्या शेष घाटच्या डाव्या हाताने वरती चढायचं आणि
या असणाऱ्या माड रानाने पुढं साधारणतः 1-1.25 किलोमीटर गेल्यानंतर हा रोड लागतो, डांबर रोड. आणि त्या डांबर रोडने बिजापुरीपर्यंत प्रवास आहे. आणि बिजापुरीनंतर पुढे चंदनघाट म्हणजे टेडी संगम, त्या ठिकाणी जाण्यासाठी एक कच्चा रोड आहे. कच्च्या रोडने गेलं 1-2-3 किलोमीटर वाजतात साधारणतः. नरमध्ये अशा प्रकारचा हा भोजन प्रसादीनंतरचा सानप महाराजांचा दुपारचा प्रवास चालू झालेला आहे. नरमध्ये हर. आणि हा मार्ग लक्षात येण्यासाठी विशेष हा ब्लॉग बनवतो आहे. नरमध्ये हर टोला हरा या असणाऱ्या गावामध्ये या डांबर रोडला येऊन हा कच्चा रोड दुधी घाटवरून मिळालेला आहे. आणि अशा प्रकारचा हा प्रवास आहे. आता हा बिजापुरीपर्यंत हा डांबर रोड चालणार आहे. साधारणतः आज 12 वाजता आम्ही दुधी घाटावरून प्रवास चालू केला. तर आता पाहूया चंदन घाटला, टेडी संगमला कधी पोहोचतोय. नरमध्ये आमचे लक्ष्मणराव महाडिक या ठिकाणी आता जेवण करून भोजन प्रसादी घेऊन निघालेले आहेत. नरमध्ये आता काय 5 वाजेपर्यंत ताण नाही, बालभोग चहा पाणी. नरमध्ये कसं चाललंय सानप महाराज ग्रुपचं? एकदम मस्त, बढिया, आनंदित. वा वा वा, एकदम छान. धन्यवाद. अशीच प्रतिक्रिया सर्वांची मिळो आणि सानप महाराजांची ग्रुपची परिक्रमा आनंदात हो, हीच मैयाच्या चरणी प्रार्थना. नरमध्ये बघा, अशा दगडधोंड्यातून बिगर चपलाची परिक्रमा करतायत. नरमध्ये हर 9 नोव्हेंबरला परिक्रमा उचलली. गाव कोणतं आहे म्हटले बाबा? मोरी, वांबोरी. मग जवळचे आपले, आम्ही माकेचे. हां, कोणते तवारो? हा, त्यांचे पाहुणे आहेत का तुम्ही? अरे वा, नरमध्ये हर. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत बाबा. बिगर चपलाची परिक्रमा या दगड धोंड्यातून करताय. नर्मदा मैया की जय हो. नाव काय म्हणले? उत्तम दामोदर भोसले, राहणार भोसले वस्ती. गाव कोणतं? वांबोरीच का? वा. नर्मदे हर. किती कठोर तपसाधना या महात्म्याची चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे. पहिली किती महिन्यात झाली ती? पहिली 4.5. हा, नर्मदे. आता ही कितवी आहे बाबा? दुसरी. चला ठीक आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.
आता या दंडीपासून टीडी संगम 1.5-2 किलोमीटर राहिलेला आहे. नर्मदे हर. आणि अशा प्रकारचा हा शेतातील पगदंडी रोड बोलतात याला. नर्मदे हर. नर्मदे. आणि हा समोरून येणारा डांबर रोड, त्याला आता या विजापुरीच्या पुढे आल्यानंतर 1-2 किलोमीटरवरती हा रोड फुटतो आहे. नर्मदे हर. नर्मदे. हा साधारणतः 1.5 किलोमीटरचा रोड आहे पगदंडीचा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. आणि अशा पद्धतीने निश्चित आमच्या ध्येयाच्या ठिकाणी चंदन घाट या टीडी संगमावरती सनम महाराज ग्रुप आता येऊन पोहोचलेला आहेच, असं गृहीत धरायला काहीच अडचण. नर्मदे हर. नर्मदे हर. डांबरी रोडवर चढले की उजव्या हाताला वळा. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आता इथून पुढे 1 किलोमीटरवरती टीडी संगम राहिलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चला महाराज. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जीवनभर. अरे वा, आनंद वा. आज या वयामध्ये मी साधारणतः 35 किलोमीटर चालून सुद्धा कुठलाही थकावट चेहऱ्यावरती जाणवत नाही. ही तर खरी मैयाची जादूगिरी आहे की परिक्रमाशी अगदी सतत आनंदातच तुम्हाला भेटतील. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हर. आता सनम महाराज ग्रुप टीडी संगमावरती मुक्कामी स्थानी पोहोचलेला आहे. आणि या असणाऱ्या नर्मदा मैयामध्ये हे असणाऱ्या सूर्यनारायण भगवंताची जी काही किरणं आहेत त्याची छटा बघा किती सुंदर प्रभा पडलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारचा हा टीडी संगम, याला चंदन घाटी म्हणतात समोर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि नर्मदा मैया खळखळ वाहणारी आमची. नर्मदे हर. नर्मदे हर. हे सुंदर या ठिकाणचं दृश्य. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि हा समोर पूल. नर्मदे हर. आणि हा संगमावरती टीडी संगमावरती असणारा माँ नर्मदा धर्मशाला हा छानसा आश्रम. या ठिकाणी महाराष्ट्रीयन आश्रम चालवतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. उद्या असाच सुंदर दिवस घेऊन सनम महाराज आणि त्यांचा ग्रुप मैया तुमच्यापुढे हजर होणार आहे. नर्मदे हर. शुभरात्री. नर्मदे हर.
नर्मदे हर। ओ मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली नर्मदा चार भुजा वाली तुम हो भोली भाली तेरे गुण सवारी हाथ कमल का फूल सबको देती रिद्धि सिद्धि हमें गई क्यों भूल मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली नर्मदा चार भुजा वाली तुम हो भोली भाली नहीं हमारा कुटुंब कबीला नहीं मात और तात मैया हम तो आए शरण तुम्हारी शरण पड़े की लाज मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली नर्मदा चार भुजा वाली तुम हो भोली भाली निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान मैया अभिमानी का मान घटाती होती नाम निशान मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली नर्मदा चार भुजा वाली तुम हो भोली भाली लाखों पापी तुमने तारे लगी न पल की देर मैया अब तो मैया मेरी बारी कहाँ लगा गई देर मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली नर्मदा चार भुजा वाली तुम हो भोली भाली अमरकंठ स्थान तुम्हारा दो धारों के पार जहाँ शिव शंकर करे तपस्या उच्च शिखर कैलाश मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली नर्मदा चार भुजा वाली तुम हो भोली भाली बुरे मगर पर करे सवारी हाथ कमल का फूल सबको देती रिद्धि सिद्धि हमें गई क्यों भूल मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली नर्मदा चार भुजा वाली तुम हो भोली भाली बोलो नर्मदा मैया की जय हर हर नर्मदे जटा शंकरी हर टेढ़ी संगम जिला अनूपपुर में दीपदान हो रहा है गुरुजी द्वारा। मैया इनका दीपदान स्वीकार करें और जीवन में ऐसी उज्ज्वलता लाए दीपक की तरह। बहुत अच्छा दीपदान कर रहे हैं गुरुजी। टेढ़ी संगम नर्मदा जी के बिल्कुल तट पर आज आश्रम मिला है और दीपदान किए हैं। देखो कितने सुंदर दिए हैं और माँ नर्मदा इनके जीवन में भी ऐसे ही उज्ज्वलता लाए। नजदीक से दिखाओ। बिल्कुल देखिए झूम करके आपको दिखाते दिए। ये दिख रहा है ना गुरु जी, बहुत बढ़िया दिख रहा है। नर्मदे हर बिल्कुल माँ के तट पर दीपदान हो रहा है गुरु जी द्वारा। नर्मदे हर प्रभु नर्मदे हर जिंदगी भर। माँ ने आपके दिए स्वीकार कर लिए हैं। नर्मदे हर प्रभु मैया नर्मदे हर नर्मदे हर भगवती की जय। नर्मदे हर। हमारे दीनदयाल जी अभी दीपदान कर रहे हैं। टीडी संगम में दीपदान कर रहे हैं। नर्मदा मैया अभी सानप महाराज ने किया और हमारे दीनदयाल प्रभु भी इस जगह अभी दीपदान कर दिया। नर्मदे स्वीकार कर लिया। नर्मदे हर। देखो कितना अच्छा दीप जल रहे हैं मैया के चरणों में। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर दीपदान किया जा रहा है सानप ग्रुप द्वारा। मंडू भाई नर्मदे हर बहुत बढ़िया बहुत बढ़िया। नर्मदे हर मैया ने दीपक स्वीकार कर लिए सभी के आज। मैया इनके जीवन में भी ऐसी उज्ज्वलता लाए। नर्मदे हर।
नर्मदे हर, नर्मदे हर।